नमस्कार, मी आकाश जाधव. महाडिस्कॉमच्या एका मोठ्या जाहिरातीच्या नंतर पुन्हा एकदा महाट्रान्सकोची 260 लोअर डिव्हिजन क्लर्कची एक ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. आम्ही खूप दिवसापासून ह्या जाहिरातीची वाट बघत होतो. त्या पाठीमागचं कारण की ज्या वेळेला महाडिस्कॉमची ॲडव्हर्टिजमेंट आली होती, आय गेस 510 जागांची, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की साधारण ही ॲडव्हर्टिजमेंट मोठी असेल, त्यातून भरपूर सिलेक्शन होतील, त्यातून भरपूर सिलेक्शन झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की तीच गोष्ट पुन्हा एकदा रिपीट करण्याची वेळ आपल्याला महाट्रान्सकोच्या निमित्तानं आलेली आहे. हा व्हिडिओ मी आकाश जाधव आणि माझ्यासोबत समीर देशमुख सर, आम्ही दोघं जण ह्या व्हिडिओतून गाईड करू. इनफॅक्ट त्याच्यानंतर सुद्धा आमचे व्हिडिओज 1 बाय 1 पुढच्या 2-3 दिवसामध्ये येतील. पण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही जाहिरात काय आहे, साधारणतः याच्यामध्ये काय काय सांगितले त्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे आहेत. नंतर चर्चेच्या माध्यमातून आम्ही पुढच्या व्हिडिओमधून बाकी माहिती पण सांगण्याचा प्रयत्न करूयात. समीर देशमुख सरांनी ह्याच्या आधी जी महाडिस्कॉमची बॅच होती त्या बॅचमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत, म्हणजे मुलाच्या ॲडमिशनपासून ते टिल त्यांचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत विद्यार्थ्यांच्या सोबत होते. त्यामुळं आणि सोबत ह्यासुद्धा बॅचला ते पहिल्यापासून शेवटपर्यंत सोबत राहणार आहेत. सोबत जेवढे काही अकाउंटिंगच्या एक्झाम IBPS घेत आहे, तर ह्या दिवसांमध्ये मी त्यांना महाराष्ट्रातला IBPS पॅटर्नवरच्या जितक्या काही अकाउंटिंगच्या एक्झाम होत आहेत त्याचा एक्सपर्ट म्हणेल. कारण की ह्या एक्झामशिवाय न्यू इंडियाची EUची एक्झाम आली होती, त्याचासुद्धा अकाउंटिंगचा पार्ट त्यांनी पाहिला होता. आणि बाकी सगळ्या एक्झामचा स्टडी चांगला असल्यामुळं ह्या एक्झाममध्ये 150 पैकी 110 मार्काचा अकाउंटिंग आहे. तर तो सगळा पार्ट समीर सर जे आहेत ते तुम्हाला डिस्कस करतील. पहिल्या टप्प्यामध्ये जाहिरात काय आहे ते मी सांगतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये समीर सर तुम्हाला अकाउंटिंगच्या सिलेबसबद्दल सांगतील. मी पुन्हा एकदा समारोप करेल. तर सध्या समीर सर 1-2 मिनिटं थांबतील. मधल्या काळात मी व्हिडिओ सांगेल, तर समीर सर 2 मिनिट थांबून घ्या. सो दॅट आपल्याला ही जी जाहिरात आहे ती डिस्कस करत असताना आपण ह्या वेळेला महाट्रान्सकोची एक बॅच सोबत आणतोय. महाट्रान्सकोची बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल. सगळ्यात पहिल्यांदा अकाउंटिंगवाला पार्ट आपण लाईव्ह घेऊन बाकी रेकॉर्डेड सेशन क्वांट, रिझनिंग आणि मराठीचे ठेवलेले आहेत. पण जर का विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स असेल तर आपण तो सुद्धा पार्ट लाईव्ह आणि नंतर रेकॉर्डेड बॅचेस तर आहेतच, तर सगळा ठेवण्यात येणार आहे. पण समीर सरांचा सगळा जो पार्ट आहे तो आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. सोबत सरांचं म्हणणं आहे की अपकमिंग पुढच्या काही दिवसांनी न्यू इंडियाची जी आहे ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे, त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट सारखा विषय असणार आहे. तर तो सुद्धा पार्ट सर ह्या बॅचच्या माध्यमातून कव्हर करतील. सो दॅट विद्यार्थ्यांची तयारी जी आहे ती महाट्रान्सको प्लस अपकमिंग न्यू इंडियाची एक्झाम जी आहे ते अकाउंट ऑफिसरची, त्या दोघांची तयारी सोबत झाली पाहिजे. तर ही 11 मार्चपासून जी ती बॅच स्टार्ट होती आहे. त्याच्यासोबत हे आमचे मागच्या महावितरणचे निकाल आहेत. इनफॅक्ट टोटल निकालांचा आकडा हा मोर दॅन 80 आहेत, 80+ आहेत. सध्या तुमच्यासमोर जे ते 60+ फोटो या एक्झामचे तुमच्यासमोर आहेत. चला अजून थोडंसं पुढे या जाहिरातीबद्दल मला जे सांगायचं होतं, ही ती जाहिरात आहे. मी याच्याबद्दलची डिटेल तुमच्या समोर ठेवतो. महाट्रान्सको ही जी कंपनी आहे याच्याबद्दल 7 परिमंडळ, 7 कार्यालय आहेत. एकदम ॲडव्हर्टिजमेंट एक्स्ट्रा शुद्ध मराठीतून आहे. ज्यामध्ये अमरावती, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी हे 7 केंद्र आहेत. आणि सोबत अजून एक ऐरोलीचं केंद्र आहे. अशा केंद्रामध्ये त्यांना निम्न स्तर लिपिक अर्थात लोअर डिव्हिजन क्लर्क, वित्त आणि लेखा, फायनान्स अँड अकाउंटिंग ह्यासाठी लागणार आहेत. त्यासाठी एक जाहिरात आहे, एकच एक्झाम आहे. टोटल जागा ज्या आहेत त्या 260 असणार आहेत. त्याचं तुम्हाला डिव्हिजनसुद्धा इथं करून दिले की कोणकोणत्या घटकासाठी किती किती जागा आहेत त्याबद्दल दिलेलं आहे. यातले महत्त्वाचे जेवढे काही मुद्दे आहेत हे मी तुमच्यासमोर मांडतोय. यासाठी ह्या ॲडव्हर्टिजमेंटमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना पगार जो आहे तो बेसिक 35,000 असणार आहे. एकदा गुगलवर चेक करा की आपल्याला जर बेसिक 35,000 असेल तर टोटल पगार हा किती जाईल. निश्चितच तो तुम्ही कोणत्या शहरामध्ये नोकरी करतायत त्याच्यावर डिपेंड आहे. पण त्यानंतर सुद्धा एक चांगला पगार मला असं वाटतं या ठिकाणी स्टार्ट होईल. मोर दॅन 50, 55, 60पेक्षा जास्त होईल. काही व्हिडिओमध्ये तर मी 80,000 ग्रॉस असा ऐकलेला आहे. पण तुम्ही माझं असं म्हणणं होतं की या ठिकाणी बघून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला महागाई भत्ता, घरभाडं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लागू असणार आहेत. पुढे ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय तर BCom पाहिजे आणि MSc पाहिजे. BCom आणि MSc पाहिजे. या ठिकाणी BBA, BCA ह्या डिग्री ज्या त्या चालणार नाहीत. BComसाठी स्पेसिफिक आहे, अनुभवाची कसलीही आवश्यकता नाही. थोडं पुढे आपण जर पाहिलं तर तुमच्या जो तुमचा एज आहे
ते एज कॅल्क्युलेशनसाठी 10वीच्या प्रमाणपत्रावर जी तुमची डेट नोंदवलेली आहे त्यानुसार कॅल्क्युलेशन जन्मतारखेचा किमान 18 ते कमाल 38 म्हणजे मिनिमम 18 ते 38 एज लिमिट असणार आहे. कॅटेगरीसाठी सगळ्याच ही एज लिमिट 5 वर्षांनी वाढून 43 असणार आहे 43. पुढे महत्त्वाचे सगळे मुद्दे मी इथं हायलाईट केलेले आहेत. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा कास्ट व्हॅलिडिटीचा इश्यू आहे त्यांना जॉईनिंगच्या नंतर अजून एक्स्ट्रा 6 महिने दिले जातील, ज्या 6 महिन्यामध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी जी ती त्यांची करायची आहे. तर जॉईनिंगच्या नंतर पुढे मिळतील. पुढे त्यानंतर एकदा अर्जात दर्शवलेल्या जाती संबंधीचा विकल्प बदलता येणार नाही. हा मुद्दा मी मुद्दामून हायलाईट केलेला आहे कारण की मागच्या वेळेला SCBCचा इश्यू झाला होता. विद्यार्थ्यांनी नंतर SCBC आरक्षण आल्याच्या नंतर EWS टू SCBC केलं नव्हतं. अशा विद्यार्थ्यांना थोडासा ट्रबल झाला होता. तो होऊ नये म्हणून आपलं ह्या ठिकाणी जे ते जी आपल्या जाती संबंधीचा विकल्प व्यवस्थित त्यांना द्यायचा आहे फॉर्म भरत असतानाच. आणि सगळे डॉक्युमेंट आता व्यवस्थित आता काढून ठेवायचे आहेत. त्या पाठीमागचं कारण की पुढच्या वर्षी म्हणजे पुढचं वर्ष म्हणजे खूप लेट नाही आहे, एप्रिलमध्ये स्टार्ट होतं. तर त्यामुळं कारण की तुमचा जेवढं काही नॉन क्रिमिलियर बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्या कॅल्क्युलेट होताना 1 एप्रिल ते 31 मार्च होतात. त्यामुळे ॲडव्हर्टिजमेंट पाहिल्याच्यानंतर खात्री करून घ्या की आपल्याकडं ह्या फिनान्शियल इयरचे डॉक्युमेंट आहेत, 24-25चे आहेत. पुढे महिला आरक्षणाबद्दल माजी सैनिक आरक्षण, दिव्यांग आरक्षण हे सगळं लागू आहे. निवड पद्धतीमध्ये एक परीक्षा होईल, दॅट्स इट. त्या परीक्षेवर फायनल सिलेक्शन होणार आहे. त्या एक्झाममध्ये आता ह्या वित्त आणि लेखा याच्याबद्दल 50 प्रश्नांनी 110 मार्क, टोटल 150 मार्काची परीक्षा आहे. 150 पैकी 110 जर तुम्ही बघितलं तर 15 105 आणि 4 15-30 72-73% वेटेज हे अकाउंटन्सीला आहे. म्हणून मी सध्याला इथे अकाउंटन्सीचा स्पेशल फॅकल्टी यावाल्या लेक्चरसाठी तुम्हाला गाईड करायला बोलवलेलं आहे. पुढे रिझनिंगवाला पार्ट 40 क्वेश्चन 20 मार्क, क्वांटवाला पार्ट 20 क्वेश्चन 10 मार्क आणि मराठीचा विषय 20 क्वेश्चन 10 मार्काचा असणार आहे. एक्झामची डिफिकल्टी लेवल मला असं वाटतं की कमी असते, स्पेशली नॉन टेक्निकलवाला पार्ट पाहायला गेलं तर. त्याच्यासाठी वेगळा स्टडी प्लॅनची मला आवश्यकता वाटत नाही. जर का तुम्ही बँक एक्झामची तयारी करतायत तर SBI झालं की लगेच ह्या तयारी लागून जा. जर तुम्ही सरळ सेवेची तर एक्झामची तयारी करतायत तर सोबत अकाउंटन्सीचा अभ्यास तुम्ही ॲड करायचा आहे कारण की एक्झाम IBPS घेणार आहे. जर SSC वगैरेची एक्झामची तयारी करतायत तर अकाउंटन्सीचा पार्ट तुम्हाला ॲडेड तेवढा करायचा आहे. पण हा रिझनिंग, हा क्वांट आणि हा वाला जो पार्ट असणार आहे हा प्युअर IBPS पॅटर्नवर असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 25% असेल. त्याच्यानंतर अंतिम जे गुण असतील त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की 150 मार्काची एक्झाम आम्ही 100 मध्ये कन्वर्ट करू आणि 100 पैकी किमान 30 गुण पडले पाहिजेत आणि जे विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेतात त्यांना 20 गुण पडले पाहिजेत. असं काहीच नाहीये. हे जरी दिलं असेल तुम्हाला पहिल्या टॉप 260 मुलांमध्ये यायचे पकडून चला. हे किमान पासिंगचे गुण असतात. मला वाटत नाही की त्याला एवढं काही महत्व आहे म्हणून ते दिलेले मी काही डिस्कस इन डिटेल म्हणून. तर तसं परीक्षा केंद्र तुम्हाला अहमदनगर, अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर हे तुमच्या परीक्षेचे एक्झाम सेंटर असणार आहेत. परीक्षा शुल्क जे आहे ते जनरल कॅटेगरीच्या मुलांना 600 असतील आणि अनुसूचित जातीच्या मुलांना 300 ही एक्झामसाठीची फीस असणार आहे. आपण जर पाहिलं अजून याच्यामध्ये महत्त्वाच्या पार्टमध्ये ऑनलाईन परीक्षेची तारीख ही मे-जून 2025 मध्ये होणार आहे. तुम्हाला जर मला व्यवस्थित माहिती सांगायची असेल आणि आठवत असेल 30 डिसेंबर 2023ला महा डिस्कॉमची ॲडव्हर्टिजमेंट आली होती. 30 डिसेंबर 2023ला जर आठवत असेल मला. त्याच्या पुढे त्याच्या ॲप्लिकेशनची डेट पुढे 6 महिने चालली. का तर SCBCचा इश्यू होता, बाकी 1-2 इश्यूज होते, त्यामुळे 5-6 महिने ॲप्लिकेशन डेट चालली. इथे तसं होणार नाही. इथे एक्झाम मे-जून म्हणजे मे-जूनमध्येच होईल. एक्झाम खूप लवकर आहे. बँक एक्झामच्या मुलांनी 10 एप्रिलपर्यंत जसं त्यांचं SBI झाली तिथून पुढे इकडे तुटून पडायचं. इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे की सोबत करा. SBI क्लरिकल मेन्स संपायची वाट बघू नका. सोबत तुम्हाला ह्या वाल्या एक्झामचं ते पाहिजे आहे. ह्या एक्झामच्या डेटबद्दल माझ्याकडे अपडेट आलं तर त्यावेळेला मी तुमच्यापर्यंत अपडेट देतो. पण निश्चित एवढं आहे की ही एक्झाम मे-जूनमध्ये होईल. जर का मध्ये कोणतं कोर्ट किंवा कोर्टच्या काही डेट्सवर नाही आल्या तर याच्या वेळेला महा डिस्कॉमसारखा वेळ लागणार नाही आहे. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. खूप चांगली अट दिलेली आहे कारण की मग बाहेरची मुलं अप्लाय करतच नाही. इथल्याच मुलांना सगळा चान्स जो आहे तो त्या एक्झामसाठी मिळतो.
तर अशा पद्धतीने जाहिरात आहे. खाली IBPSची आपली टिपिकल प्रोसेस आहे, जी प्रोसेस बाकी एक्झामला जशी देतात त्याच हिशेबानं कॉपी पेस्ट करून जे ते दिलेली आहे. तर खाली वेगवेगळे तुमचे वेगवेगळे आणि हेही सोबत दिलेलं आहे की कोणकोणत्या कार्यालयाला किती किती जागा आहेत. ह्या 260चं विवरण करताना अकोल्याला किती आहेत, संभाजीनगरला किती आहेत, ऐरोलीला किती आहेत त्या पद्धतीने दिलेलं आहे. पण आता सध्याला तुम्हाला ते टाकायचं नाहीये, ते तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस विचारतील त्यावेळेस आहे. पण सध्याला जागा देताना ह्या सगळ्या जागांचे डिटेल त्यांच्या वेगवेगळ्या परिमंडळ कार्यालय जे आहेत त्यानुसार दिलेले आहेत. व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये जे ते समीर देशमुख सर तुम्हाला अकाउंटन्सीबद्दल पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये सांगतील आणि समारोप जो तो मी माझ्या हिशेबाने जे ते मला जे माझं सांगायचं अजून बाकी आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये मी समारोप करेल. तर पुढचा पार्ट अकाउंटन्सीबद्दल सर आम्हाला आवश्यकता आहे की अकाउंटन्सीबद्दल एवढा मोठा सिलेबस ना काय करावं काय नाही करावं. दुसरं असतं की काही मुलांनी कॉलेजेस नीट केलेले नसतात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर अशा मुलांना एक्झाम शक्य आहे का. आता मार्च आहे तर मार्चपासून एप्रिल मे साधारणतः 2 ते 3 महिन्याचा वेळ आहे. तर त्या हिशेबाने विद्यार्थ्यांनी काय काय तयारी करावी हे थोडंसं क्रिस्प सांगा, कारण की आपण डिटेल व्हिडिओ उद्या परवाच्या त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पुढचा पार्ट समीर देशमुख सर, त्याच्यानंतर पुन्हा समारोपाला मी शेवटी कंटिन्यू करेन. तर पुढचा पार्ट समीर सर या ना. चला, हॅलो स्टुडंट्स. आकाश सरांनी ऑलरेडी बरेचसे डिटेल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे, मी बेसिक तुम्हाला फक्त प्रोफेशनल नॉलेजचे जेवढे काही थोडेफार पार्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर बेसिकली थोडंसं जे आहे आपल्याला पहिले अकाउंट्सवरती थोडं मेन आपलं फोकस असलं पाहिजे. ठीक आहे, तर कारण की अकाउंट्स हा पार्ट ऑलमोस्ट तुमच्या 50% प्रोफेशनल नॉलेजला जो आहे हा कव्हर करेल. का मी त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. कारण की ही जी जागा आहे ही अकाउंटंटसाठीची जागा आहे. ठीक आहे, भले त्यांनी फायनान्स अँड अकाउंट सांगितले, पण मेनली तुम्ही जर बघितलं की कंपनीज झाल्या किंवा कुठच्याही प्रकारचे ऑर्गनायझेशन झाले तर याच्यामध्ये अकाउंट्सचा पार्ट मेन असतो. टॅक्सेशन झालं, ऑडिट झालं, कंपनी लॉ झालं किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट कॉस्टिंग झालं, याचा पार्ट खूप कमी असतो. कॉस्टिंगचं जसं तुम्हाला माहिती आहे जिथे प्रोडक्शन होतं अशाच ठिकाणी कॉस्टिंगची जास्त करून गरज असते. फायनान्शियल मॅनेजमेंटची गरज तिथे असते जिथे जनरली थोडे फायनान्सवाला कंपनी आहे किंवा ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट्सवाला जो पार्ट आहे. ठीक आहे, किंवा मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहेत, मल्टीनॅशनल्स आहेत, कॉंग्लोमरेट्स आहेत. ठीक आहे, जिकडे मल्टिपल बिझनेसेस चालतात. ठीक आहे, अशा ठिकाणी फायनान्शियल मॅनेजमेंटची गरज पडते. तर त्याच्यामुळे जे आहे अकाउंट्सचा जो वेटेज आहे इथे आपण असं पकडून चालू आहे की 50% तुम्हाला जे आहे येईल. आणि हे मी कशावरनं सांगतो हे मी तुम्हाला सांगतो की मागचा जो महावितरणचा जो पेपर दिला, माझ्या मते तुम्ही जे व्हिडिओ बघताय ह्याच्यातले बरेचसे मुलं असे आहेत जे पास झालेले आहेत, काही लोक पास नाही होऊ शकले. ठीक आहे, जे काय झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा विचार करूया. ही अजून एक चांगली संधी आपल्याकडे आहे. पगार सुद्धा त्याच्यापेक्षा स्टार्टिंगचा जो पगार आहे तो जास्त आहे. तर आपण फोकस जो आहे आता या परीक्षेवर करूया. मागचं जे झालं ते आता विसरून जा. ठीक आहे, तर अकाउंट्सवर एक 50% आपण फोकस करूया. त्याच्यासोबत जे आहे फायनान्शियल मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर आपण एक हार्डली 8 to 10% जे आहे हे आपलं फोकस असलं पाहिजे. ठीक आहे, का? कारण की फायनान्शियल मॅनेजमेंटची जी रेशो प्रपोर्शन वगैरे जो पार्ट आहे हा थोडाफार अकाउंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. महावितरणमध्ये तुम्हाला रेशोजबद्दल वगैरे विचारलं होतं. इवन मागच्या जुन्या काही ज्या झाल्या होत्या अकाउंट्स असिस्टंटच्या किंवा बाकी अजून ज्या ज्या झाल्या होत्या एक्झाम्स, या सगळ्यांमध्ये तुम्हाला FM चे रेशोज जे आहेत हे विचारले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे थोडंफार जे तुम्हाला विचारलं होतं नंतर ते होतं कॉस्टिंगचा पार्ट होता. अगेन ह्यालाही आपण 8 to 10% वेटेज देऊया. ठीक आहे, कॉस्टिंगमध्येही अशा काही गोष्टी असतात, मार्जिनल कॉस्टिंग झालं, ठीक आहे, ABC अनालिसिस झालं किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं थोडंफार नॉलेज तुम्हाला पाहिजे. MCQजमध्ये ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. पुन्हा मी सांगतो तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट ॲज सच एवढा येणार नाही. आलं तर तोंडी कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हाला येईल. ठीक आहे, तुम्हाला मेनली थिओरिटिकल जो पार्ट आहे हा विचारला जाणार आहे. ठीक आहे, नंतर जो आपण थोडाफार फोकस जो करणार आहोत तो करणार आहोत टॅक्सवर. आता टॅक्समध्ये दोन्ही पार्ट्स आहेत, ज्याला आपण DT किंवा डायरेक्ट टॅक्स म्हणतो, प्लस IDT ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर याच्यावर सुद्धा मला जे आठवतं जो पेपर मला मुलांनी सांगितला होता मेमरी बेस्ड, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या मते GST बद्दल वगैरे सुद्धा विचारलं होतं. ठीक आहे, GSTच्या गोष्टी विचारल्या होत्या. तर याला सुद्धा आपण ऑलमोस्ट एक 10% वेटेज आपण ह्याला देऊया.
ठीक आहे. आता हा मेनली झाला तुमचा प्रॅक्टिकल वाला पार्ट. आता उरतो तुमचा थोडासा, ज्याला आपण म्हणतो ना एक असा पार्ट आहे जो मला थोडा नंतर फोकस करायचा आहे. पहिले ह्या गोष्टी झाल्या की आपण त्याच्यावर नंतर फोकस करू. तो आहे ऑडिट आणि कंपनी लॉचा पार्ट. ठीक आहे, ऑडिट आणि कंपनी लॉचा पार्ट आहे. हाही ऑलमोस्ट एक 20% वेटेज आपण त्याला ठेवूया. 20% वेटेज आपण ह्याला ठेवूया. ह्या दोन जे विषय आहेत ह्यांना 20% आपण वेटेज ठेवूया. ठीक आहे, ह्याच्यावरही बेसिक काही गोष्टी तुम्हाला ज्या आहेत ह्या विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, ऑडिटमध्ये ऑडिटिंग स्टँडर्ड्स वगैरे कुठचे असतात तुमचे. ठीक आहे, कंपनीज ॲक्टमध्ये आता कंपनीज बिलमध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतील. ठीक आहे. सोबत महावितरणचा आपल्याकडे ऑलरेडी एक बॅच अवेलेबल आहे जिथे तुमचे 60 लेक्चर्स ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत. तर ते तर तुम्ही बघाच, तेच तर तुम्हाला मिळणारच आहेत. पण त्याच्या सोबत मागच्या वेळेस आपल्याला तेवढा वेळ मिळाला नव्हता की जेणेकरून हे बाकीच्या गोष्टी पण आपण कव्हर करू. पण ह्या वेळेस आपण अकाउंट्सच्या सोबत फ्रेश अकाउंट्स तर घेणारच आहोत. याच्या सोबत आपले जे बाकी टॅक्स झालं, FM झालं, कॉस्टिंग झालं, ऑडिट आणि कंपनी लॉ झालं, ह्या सुद्धा आपण गोष्टी घेणार आहोत. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, जसं सरांनी ऑलरेडी सांगितलं, ह्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे की ह्यावेळेस BBA, BCA, ठीक आहे, MBA फायनान्स ही मुलं आपल्यासोबत नाही आहेत. ह्यांच्यासोबत आपली कॉम्पिटिशन नाही आहे. फक्त आणि फक्त प्युअरली BComची मुलं आपल्यासोबत असणार आहेत. ठीक आहे. ओनली BCom पीपल आर अलाउड, ओनली BCom स्टुडंट्स आर अलाउड टू गिव्ह दिस एक्झाम. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ती जे कन्फ्युजन होतं मागच्या वेळेस की बाबा आपल्याला ऑडिटचं विचारतील का, कारण की BBAच्या मुलांना ऑडिट नसतं. ठीक आहे. BBAच्या मुलांना खूपदा कंपनी लॉ नसतं, BBAच्या मुलांना टॅक्सेशन नसतं, BBAच्या मुलांना कॉस्टिंग नसतं, FM असतं, अकाउंट्स असतं, त्यांना अजून काही 4 वेगळे विषय असतात. ठीक आहे. ते विचारतील नाही विचारतील हे थोडं कन्फ्युजन होतं. ह्यावेळेस ते कन्फ्युजन आपल्याला नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हे 4-5 जितके पण आहेत विषय या सगळ्यांवर आपल्याला थोडासा फोकस करायचा आहे. ठीक आहे. जसं मी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, मेन फोकस आपलं अकाउंट्स असणार आहे, ज्याची ऑलरेडी बॅच रेकॉर्डेड आहे, प्लस मी फ्रेश शिकवणार आहे. त्याच्याशिवाय मी FM, कॉस्टिंग, टॅक्स बोथ डायरेक्ट इनडायरेक्ट, ऑडिट आणि कंपनीतला लॉचा ही पार्ट मी घेणार आहे. ठीक आहे. तर जसं सर म्हटले, आपण पुढे पण काही व्हिडिओज टाकणार आहोत ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण ही चर्चा करूया. ठीक आहे. काही शेवटचे जे आहेत सर काही गोष्टी सांगतील तुम्हाला. बस हेच मला सोबत सांगायचं होतं की आता सध्याची SBIची एक्झाम झाल्याच्या नंतर दुसरी कोणती मोठी एक्झाम नाही, तर तुम्ही ही एक्झाम टार्गेट केली पाहिजे. ह्या एक्झामच्या पाठीमागे जे तुम्ही लागलं पाहिजे. आणि एक चांगला मला वाटतं नेहमीच, म्हणजे हीच म्हणून नाही, पण महाडिस्कॉमची, महाट्रान्सकोची ॲडव्हर्टाइजमेंट आली की मी त्यावर फोकस करतो. त्या पाठीमागचं कारण की जेवढा एनर्जी बाकी एक्झाममधून निकाल काढायला लागते, इथे कम्पॅरेटिव्ह एनर्जी कमी लागते ॲज अ शिक्षक म्हणून सुद्धा. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एफर्ट जे ते कोणती प्री देणं, मेन्स देणं, ऑल ओव्हर इंडियाची कॉम्पिटिशन असं काही नाही आहे. तर इथं कमी कॉम्पिटिशन होते, त्यामध्ये त्यातल्या त्यात एनी ग्रॅज्युएटची कॉम्पिटिशन नाही आहे, फक्त BComची मुलं आहेत. तर एक चांगली संधी विद्यार्थ्यांना आहे, त्या संधीचाही लाभ घ्या. आणि सरांच्याही टचमध्ये राहा. खाली दिलेल्या नंबरपैकी जो शेवटचा नंबर आहे 8087 वाला, तो समीर सरांचा नंबर आहे. काही टेक्निकल डाऊट्स तुम्हाला असतील तर ते टेक्निकल डाऊट्स तुमचे सर क्लिअर करतील की कोणकोणता सिलेबस कसा करायचा, कोणत्या हिशोबाने जायचं. सरांनी सध्याला ते सांगत असताना की ते रेकॉर्डेड पार्ट जुन्या बॅचचा तो सुद्धा उपलब्ध करून लाईव्ह सुद्धा शिकवणार आहेत, सो दॅट ॲडेड पोर्शन जो आहे तो जास्तीत जास्त पोर्शन कव्हर झाला पाहिजे. तर आपण ह्याही एक्झाममध्ये मला असं वाटतं 260 पैकी 50-60चं टार्गेट कमीत कमी ठेवू शकतो की एवढ्या मुलांचा निकाल जो येतो तो आपल्या एंडनं येऊनच जाईल. असो, तर सध्याला आपलं आजचं सेशन थांबूयात. नेक्स्ट एका सेशनमध्ये मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सरांशी एकदा डिस्कस करून की यातला कोणकोणता पार्ट करायचा, कसा करायचा, एक 25-30 मिनिटाचा व्हिडिओ टाकून त्यानिमित्त आपण पुढे जाऊयात. सध्या आपली ही 11 मार्चची बॅच, महाट्रान्सको बॅच जी आहे ती 11 मार्चपासून स्टार्ट होते. पहिले 2 ते 3 दिवस यूट्यूब आणि ॲप दोघांवर चालेल, त्यानंतर ती ॲपवर जी ती शिफ्ट झालेली असेल. तर आणि ॲपचं नाव आपल्या संकल्प 247 आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.